नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्रावण सुरू व्हायच्या आत घरातून काढा या वस्तू बाहेर, नाहीतर दारिद्र्य लागेल मागे. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित करणार असल्याने या महिन्यात आपण घरात शंकरांची पूजा करतो, तसेच व्रत करण्यात येते. यामुळे घरात भक्तिमय सकारात्मक वातावरण असावे लागते. यासाठी आपल्या घराची स्वच्छता करणे अत्यंत महत्त्वाचे असते. घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात. पाहुयात घरात कोणत्या निकामी वस्तू ठेवू नयेत. नंबर 1. सुकलेली, वाळलेली किंवा काटेरी झाडे. वाळलेली झाडे घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि वातावरण खराब करतात. वास्तुनुसार ही झाडे जीवनात समस्या तसेच अडथळा आणतात. विशेषतः वाळलेली तुळशीची झाडे घरातून ताबडतोब बाहेर काढावीत. तुळशी, मनी प्लांट, कोरफड यासारखी हिरवीगार ऑक्सिजन देणारी झाडे घरात लावा. यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानतात. नंबर 2. तुटलेल्या फुटलेल्या खंडित मूर्ती. घरातील तुटलेल्या काचा, तुटलेली भांडी, खंडित मूर्ती किंवा तुटलेल्या लाकडी फर्निचरमुळे आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. यामुळे वास्तुदोष वाढतात आणि देवी लक्ष्मीचा आपल्या घरातील वास नाहीसा होतो. तसेच जीवनात अडथळे येतात असे मानले जाते. तसेच देवाची तुटलेली किंवा खंडित झालेली दुभंगलेली मूर्ती ताबडतोब नदीत विसर्जित करावी. शिवाय तुटलेली भांडी आणि तुटलेले आरसे देखील ताबडतोब बदला. असे केल्याने आर्थिक स्थैर्य येते आणि संपत्ती वाढते. नंबर 3. जुना किंवा खराब झाडू. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तुटलेला किंवा जुना झाडू घरात गरिबी आणि रोगांना आमंत्रण देतो. यामुळे नोकरीत अडथळा येतो, पैशांचा अपव्यय होतो आणि व्यवसायात नुकसान होते असे मानले जाते. वास्तुशास्त्र सांगते दर शनिवारी किंवा अमावस्येला झाडू बदलावा. नवीन झाडू स्वच्छ ठिकाणी ठेवा. तसेच झाडूला पायांनी स्पर्श करू नका. नंबर 4. एक्सपायर्ड औषधे आणि खराब झालेले अन्नपदार्थ. जुने, निरुपयोगी औषधे आणि कुजलेले धान्य घरात आजार, कलह आणि मानसिक थकवा निर्माण करतात. त्यामुळे घरातून सुख, शांती, समृद्धी नाहीशी होते. तसेच जुनी औषधे जी वापरात नाही ती फेकून द्यावीत. आपले स्वयंपाकघर देखील स्वच्छ असावे. जुने मसाले, तेल, पीठ इत्यादी किचन मधून काढून टाका आणि ताजे अन्न आणि वापरातील वस्तू घरात ठेवावे. नंबर 5. फाटलेले जुने कपडे. फाटलेले कपडे घातल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते असे मानतात. जुन्या कपड्यांमध्ये प्रामुख्याने नकारात्मक ऊर्जा असते असे मानतात. त्यामुळे जुने कपडे दान करावेत. फाटलेले खराब कपडे ठेवू नयेत. श्रावणात महादेवाची पूजा करताना स्वच्छ कपडे घालावे. यामुळे देव प्रसन्न होतात व घरातील वातावरण देखील आनंदी राहते. नंबर 6. नकारात्मक किंवा हिंसक फोटो. घरात रडणाऱ्या मुलांचे, तलवारींचे, युद्धांचे दृश्यांचे किंवा सिंह आणि वाघांचे पुतळे असलेले फोटो हिंसक ऊर्जेला जन्म देतात. हे फोटो करिअर आणि वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण करतात. या प्रतिमांऐवजी शिव पार्वती, राधाकृष्ण किंवा नैसर्गिक सौंदर्याचे चित्र लावावे. यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक समृद्धी येते. नंबर 7. जुन्या, खराब झालेल्या, काम न करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. काम न करणारे टीव्ही, मिक्सर, घड्याळ, मोबाईल इत्यादींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या वस्तू तुमचा वेळ, ऊर्जा आणि पैसा खराब करतात. त्यामुळे त्या वस्तू दुरुस्त करून घ्या किंवा विकून टाका. यामुळे तुमच्या कारकिर्दीतही सकारात्मक बदल होतील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.